महाडीबीटीचे स्कॉलरशिप फॉर्म भरण्यास सुरू झालेले आहेत। कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या कीममध्ये फॉर्म भरायचा ते आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ थोडी मोठी होईल, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। मी राम राऊत, मराठी टेक कटा या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अर्ज भरण्यासाठी तुम्हाला mahdbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्या इथं उजव्या साईडला न्यू रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन आणि लॉग इन ॲप्लिकेशन दिसत आहे। जर तुम्ही रिन्यूअल करत असाल, मागील वर्षी तुम्ही जर स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल, ॲप्लिकेंट लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे। जर तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर तुम्हाला इथं फॉरगेट पासवर्ड या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही पासवर्ड बदलू शकतात। जर तुम्ही पहिल्यांदा स्कॉलरशिप भरत असाल तर तुम्हाला इथं न्यू ॲप्लिकेंट रजिस्ट्रेशन या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे। SSCच्या मार्कशीटनुसार आपल्या इथं आपलं ॲप्लिकेंट नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं युजर नेम टाकून घ्यायचं आहे। जे आपल्या लक्षात राहील तो आपल्याला युजर नेम टाकून घ्यायचा आहे। एक्झाम्पल म्हणजे तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबरही टाकू शकतात। त्यानंतर तुम्हाला इथं पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। पासवर्ड सोपा राहील असं टाका, तुम्ही 5@123 पे टाकू शकतात। इथं डबल कन्फर्म पासवर्डवरती आपल्याला तेच पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर आपल्या इथं ईमेल ID टाकून घ्यायची आहे। ईमेल ID टाकल्याच्या नंतर आपल्या इथं गेट OTP फॉर ईमेल ID व्हेरिफिकेशन या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। जे आपण इथे ईमेल ID टाकला असेल त्यावरती एक OTP जाईल, ते आपल्याला OTP टाकून व्हेरीफाय OTP करायचा आहे। त्यानंतर आपल्या इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्या इथं गेट OTP फॉर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP जाईल, ते आपल्या इथं OTP टाकून व्हेरीफाय OTP या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आपला मोबाईल नंबर ईमेल ID व्हेरीफाय झाल्याच्या नंतर आपल्या इथं कॅप्चर टाकून रजिस्टर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। नवीन रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर किंवा जे रिन्युअल फॉर्म करत आहेत त्यांनी पण ॲप्लिकेंट लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं ॲप्लिकेंट लॉग इन हिअर दाखवत आहे। त्यानंतर आपल्या इथं आपला युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं कॅप्चर टाकून आपल्याला लॉग इन हिअर या बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्याच्या नंतर आपल्या इथं असा इंटरफेस दिसेल, डू यू हॅव आधार नंबर, तर आपल्या इथं येस करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं राईट साईडला इथं आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या इथं चूज युअर ऑथेंटिकेशन टाईप विचारत आहे। त्यानंतर आपल्या इथं OTP द्वारे किंवा बायोमेट्रिकद्वारे आपण इथं KYC करू शकतात। तर मी इथं OTP द्वारे करणार आहे। OTP द्वारे केल्यानंतर आपल्याला सेंड OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं आपला आधार नंबर दाखवेल, आपल्या जे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP गेला असेल ते इथं आपल्या इथं इंटर OTP मध्ये टाकायचं आहे। OTP टाकल्यानंतर आपल्या इथं व्हेरीफाय OTP या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथे स्क्रीनवर असं दाखवेल आधार रजिस्ट्रेशन सक्सेसफुली, आपल्याला ओके करायचं आहे। त्यानंतर आपण डबल होम पेजवर येतात। त्यानंतर आपल्या इथं आपला युजर ID आणि पासवर्ड टाकून आपल्या इथं लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्याच्या नंतर आपल्या इथं प्रोफाईल स्टेटस 0 दाखवत आहे। जर तुम्ही रिन्युअल करत असाल तर तुमची इथं प्रोफाईल ऑलरेडी भरलेली असेल। जर तुम्ही नवीन अर्ज करत असाल तर तुम्हाला इथं प्रोफाईल, तर आपल्या इथं प्रोफाईल 0 दाखवत आहे। तर आपल्या इथं प्रोफाईल फिल करून घ्यायची आहे। प्रोफाईल फिल करण्यासाठी आपल्या क्लिक हिअर या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपले स्क्रोल करून खाली घ्यायचं आहे, ओके करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं काही पर्सनल डिटेल्स ऑलरेडी फिल झालेले असेल, आपण रजिस्ट्रेशन करते वेळी आपण सर्व माहिती भरलेली आहे। त्यानंतर आपल्या इथं खाली यायचं आहे, SSCच्या मार्कशीटनुसार आपल्या इथं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं पेरेंटचा म्हणजे आपल्या वडिलांचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्या इथं मॅरिड स्टेटस टाकायचं आहे। जर तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिड करायचं आहे, अनमॅरिड असाल तर अनमॅरिड करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं आपला धर्म सिलेक्ट करायचा आहे, जे तुमचा धर्म असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर आपल्या इथं खाली कास्ट डिटेल्स विचारत आहे, जे तुमची कास्ट असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचे, OBC SC ST NT VJNT जनरल जे तुमचे असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं। ओपनवाल्यासाठी जनरल आहे। कास्ट टाकल्यानंतर आपल्या इथं सब कास्ट टाकून घ्यायचे आहे, जे तुमचं जात असेल ते तुम्ही इथं टाकायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं कास्ट प्रमाणपत्र विचारत आहे, जर तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला इथं येस करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा कास्ट नंबर टाकून घ्यायचा आहे। कास्ट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही तुमची कास्ट कोणत्या जिल्ह्यातून काढलेली आहे ती इथं सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला। त्यानंतर आपल्या इथं कास्ट प्रमाणे आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं इश्युइंग अथॉरिटी सिलेक्ट करायचं आहे, तहसीलदार सब तहसीलदार जे असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आहे। इथं तुमच्या कास्टवर दिलेलं असेल इथं सब डिव्हिजनल ऑफिसर सिलेक्ट करणार आहे मी इथं। त्यानंतर आपल्या इथं आपलं कास्ट प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। 15 ते 256 KB मध्ये आपल्याला JPG किंवा PDF या फॉर्मॅटमध्ये आपल्या फाईल अपलोड करायची आहे। अपलोड केल्याच्या नंतर आपल्या इथं आपल्या इश्युइंग डेट विचारत आहे, तर आपली कास्ट कधी काढलेली आहे ते आपल्या इथं कास्टवर डेट असेल ती आपल्या इथं डेट टाकून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं इन्कम डिटेल्स विचारत आहे, जे तुमच्या इन्कम प्रमाणपत्रावरती इन्कम असेल ते तुम्हाला इथं ॲन्युअल इन्कम टाकायचं आहे। तुमच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र आहे का विचारत आहे, असेल येस करायचं आहे आपल्याला इथं।
त्यानंतर आपल्या इथं इन्कम वरती उजव्या साईडला आपला इन्कम नंबर असेल ते आपल्या इथे इन्कम नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या इथे इश्युइंग अथॉरिटी सिलेक्ट करायची आहे. तुम्हाला उत्पन्न कोणाकडून मिळालेलं आहे ते इथं तहसीलदार सिलेक्ट करायचं आहे आपल्याला इथं तहसीलदार कडून मिळालं असल्यामुळे. त्यानंतर आपल्या इथं उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं उत्पन्न प्रमाणपत्र कधी मिळालं ती तारीख आपल्या इथे टाकायची आहे. ते आपल्या उत्पन्न प्रमाणपत्रावरती असेल. त्यानंतर इथे आपल्या इथे डोमासाईल डिटेल्स विचारत आहे. त्यानंतर तुम्ही इथं महाराष्ट्राचे रहिवासी आहात का विचारत आहे. असेल तर आपल्याला इथं येस करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे डोमासाईल प्रमाणपत्र आहे का विचारत आहे. असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं रिलेशनशिप सिलेक्ट करायचे आहे. ते सेल्फ करणार आहे मी. त्यानंतर आपल्याला इथं डोमासाईल प्रमाणपत्र नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या इथं डोमासाईलवर जे नाव असेल ते टाकायचं आहे. इश्युइंग अथॉरिटी डोमासाईल कोणाकडून मिळाले ते आपल्या इथे सिलेक्ट करायचं आहे. डोमासाईल अपलोड करायचे आहे. त्यानंतर आपल्या इथं डोमासाईल कधी मिळाली ती आपल्या इश्युइंग डेट टाकायची आहे आपल्या इथं. नंतर आपल्या इथं पर्सनल एलिजिबिलिटी डिटेल्स विचारत आहे. तुम्हाला सॅलरी मिळत आहे का. जर मिळत असेल तर येस करायचं आहे. नसेल तर नो या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं डिसेबिलिटी टाईप विचारत आहे. तुम्हाला जर तुम्ही अपंग आहात का असेल तर येस करायचं आहे. नसेल तर नो या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं आधार बँक डिटेल्स विचारत आहे. तुमचा आधार नंबर बँकेला लिंक आहे का विचारत आहे आपल्या इथं. असेल तर आपल्याला येस करायचं आहे. बँक डिटेल्स आपल्याला टाकायचे आहे. आपला बँक अकाउंट नंबर तुमच्या बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे. इथं IFSC कोड टाकल्यानंतर इथं तुमची ऑटोमॅटिकली बँक येऊन जाईल. बँक आल्यानंतर तुम्हाला इथं बँकेला सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं पर्सनल डिटेल्स भरल्याच्या नंतर आपल्याला इथं ॲड्रेस इन्फॉर्मेशन भरायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं परमनंट ॲड्रेस डिटेल्स भरायचे आहे. ते की तुमच्या इथं ऑटोमॅटिकली फिल झाले असेल. इथं फक्त तुम्हाला इथं गावाचं नाव टाकायचं आहे तुमच्या. त्यानंतर तुमचा करंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर आपल्याला इथं येस करायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं ऑटो फिल येईल. जर नसेल तर तुम्हाला इथं नो या पर्यायावरती क्लिक करून इथं तुम्हाला ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आपल्याला इथं असा SMS येईल ॲड्रेस इन्फॉर्मेशन सेव्ड सक्सेसफुली. त्यानंतर आपल्या इथं पॅरेंट डिटेल्स विचारत आहे. तर आपल्या इथं आई वडिलांची माहिती भरायची आहे. त्यानंतर आपल्या इथं फादर्स आहेत का विचारत आहे. असेल तर आपल्याला इथे येस करायचं आहे. त्यानंतर येस केल्याच्या नंतर आपल्या इथं आपल्या फादरचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या फादर्स व्यवसाय काय करतात ते आपल्या इथं सिलेक्ट करायचं आहे. जे करत असतील ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. ते शेतकरी असेल तर ॲग्रिकल्चर या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या वडील इथं नोकरदार आहात का विचारत आहे. असेल तर आपल्याला येस करायचं आहे. नसेल तर नो या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेम इथं अशीच आपल्या इथं आपल्या आईची डिटेल्स भरून घ्यायची आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं करंट कोर्स डिटेल्स विचारत आहे. करंट ऍडमिशन इयर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. जर तुमचं ऍडमिशन 24 मध्ये असेल तर तुम्ही इथे 24 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं कोणत्या स्टेट मध्ये तुम्ही शिकत आहात ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्ट मध्ये शिकत आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्या इथे एज्युकेशन लेवल सिलेक्ट करत आहे. जे तुमचं सध्याचं शिक्षण चालू आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. जर तुमचं इथं BA BCom फर्स्ट इयर सेकंड इयर असेल तर तुम्हाला इथं अंडर ग्रॅज्युएट कोर्स या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही 11वीला असाल तर आपल्याला इथं FY 11वी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा सब्जेक्ट विचारत आहे काय आहे ते आर्ट्स कॉमर्स सायन्स जे तुमचं असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं कॉलेज स्कूल नेम विचारत आहे. जे तुमचं कॉलेज किंवा स्कूल नेम असेल ते तुम्ही इथं त्यानंतर इथं तुमचं जे स्कूल नेम किंवा कॉलेज नेम असेल ते तुम्ही इथं सर्च करायचं आहे. जे तुमच्या बोनाफाईडवर असेल ते तुम्ही नाव इथं सर्च करून पाहायचं आहे. कॉलेज सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्या इथं कोर्स नेम मध्ये आपल्याला इथं 11वी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं इयर ऑफ स्टडी विचारत आहे. फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेलं आहे का तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर थर्ड इयरला घेतलेलं आहे ते आपल्या इथे विचारत आहे. तर आपल्या इथं फर्स्ट इयर आहे तर तुम्ही फर्स्ट इयरला क्लिक करणार आहे. त्यानंतर आपल्या इथं विचारत आहे फर्स्ट इयर कम्प्लिटेड प्रोसेसमध्ये आहे. फर्स्ट इयर प्रोसेसिंग करणार आहे मी. त्यानंतर आपल्या इथं ऍडमिशन डेट टाकून घ्यायची आहे. तुम्ही फी किती पेड केली आहे ती आपल्या इथं टाकायची आहे. अपलोड फीज मध्ये ऍडमिशन पावती किंवा बोनाफाईड दोन्हीपैकी एक तुम्ही अपलोड करू शकतात. त्यानंतर आपल्या इथं खाली येऊन जे तुमचं जनरल आहे किंवा तुमच्या कास्टमध्ये जे असेल तर तुम्ही ते सिलेक्ट करायचं आहे. ते जनरलमध्ये आहे तुम्ही जनरलमध्ये सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर तुमचा गॅप वगैरे आहे का विचारत आहे. जर असेल ते टाकून घ्यायचं आहे तुम्हाला. तर माझा गॅप नाही तर इथं मी काहीच करणार नाही. त्यानंतर तुम्ही कॉलेजला रेग्युलर जातात का ते विचारत आहे आपल्याला. तर मी रेग्युलर जात आहे तर रेग्युलर या पर्यायावरती क्लिक करणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं सेव्ह करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं पास्ट क्वालिफिकेशन मध्ये आपल्या इथं एज्युकेशन लेवल आपल्याला विचारत आहे. पास्ट मध्ये शिक्षण झालं आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं इथं स्ट्रीम सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं कंप्लीट ऑटोमॅटिकली आलं असेल. त्यानंतर इथं स्टेट ऑटोमॅटिकली आलं असेल. कोणत्या जिल्ह्यामधून तुमची 10वी किंवा काय जे शिक्षण असेल ते झालेलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे. कोर्स नेम ऑटोमॅटिकली आपल्याला जे असेल ते तुम्ही इथं कोर्स नेम सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची इथे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुमचं मोड सिलेक्ट करायचं आहे. रेग्युलर आहे का काय आहे ते. त्या शाळेमध्ये कधी घेतलेलं आहे ते आपल्या इथं टाकायचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या 10वीच्या TC वरती आपल्याला दाखवलेलं असेल आपण ऍडमिशन कधी घेतलेलं आहे ते तुम्हाला तारीख टाकायची आहे. त्यानंतर आपल्या इथं पासिंग इयर तुमची SSC कधी पास झालात ते आपल्या इथं टाकायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं सेट नंबर टाकायचा आहे आपला. त्यानंतर आपल्या इथं मंथ ऑफ एक्झाम टाकायचा आहे. त्यानंतर इथं तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत ते टाकायचे आहेत.
मार्क टाकल्यानंतर आपल्या इथं व्हॅलिडेट मार्कशीट या पर्यावरती आपल्या जर तुमच्या इथं व्हॅलिडेट मार्कशीट येत नसेल तर तुम्हाला इथं मॅन्युअली आपल्याला इथं टोटल मार्क टाकून घ्यायचे आहे। तुम्हाला रिझल्ट पास फेल जे असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं पर्सेंटेज ऑटोमॅटिकली फिल झालेला असेल। त्यानंतर तुम्ही इथं किती प्रयत्नात पास झाला ते तुम्हाला टाकायचं आहे इथं। त्यानंतर इथं तुमची मार्कशीट तुम्हाला अपलोड करायची आहे। मार्कशीट अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या शिक्षण कोर्समध्ये तुम्हाला गॅप आहे का विचारत आहे। असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे। असेल तर तुम्हाला येस केल्यानंतर तुम्हाला गॅप किती वर्ष आहे इथं ऑटोमॅटिकली फिल झाला असेल। त्यानंतर तुम्हाला इथं अपलोड गॅप प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे इथं। तर माझ्या गॅप नाही तर मी इथं नो या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला सर्व माहिती सेव्ह करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या इथं एज्युकेशन डिटेल्स सेव्हड सक्सेसफुली दाखवत आहे, याला ओके करायचं आहे। तुम्ही जी डिटेल्स भरलेली आहे SSC ची ते तुम्हाला इथं दिसत आहे। त्यानंतर तुमचं इथं अदर काही शिक्षण झालं असेल 10वी 12वी किंवा डिग्री डिप्लोमा ते इथं सिलेक्ट करून तुम्ही सेम अशाच प्रकारे सर्व डिटेल्स आपल्याला भरून घ्यायचे आहे। हॉस्टेल डिटेल्स या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या शेवटचा पर्याय आहे हॉस्टेल डिटेल्स। जर तुम्ही हॉस्टेलर असाल तर तुम्हाला इथं येस करायचं आहे। जर डे स्कूलर असाल तर तुम्हाला इथं डे कुलरवर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। तर मी इथं हॉस्टेलर आहे तर येस करणार आहे। त्यानंतर तुम्ही हॉस्टेलर असाल तर तुम्हाला इथे तुमचा स्टेट सिलेक्ट करायचा आहे, तुमचं डिस्ट्रिक्ट, तुमचा तालुका, हॉस्टेल टाईप, त्यानंतर गव्हर्नमेंट आहे का प्रायव्हेट आहे जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं हॉस्टेल नेम टाकायचं आहे, हॉस्टेलचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे इथं। त्यानंतर तुम्हाला इथं हॉस्टेलचा पिनकोड टाकायचा आहे। त्यानंतर तुम्ही हॉस्टेलमध्ये ॲडमिशन कधी घेतले ते तुम्हाला इथे डेट टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला इथं मेस अवेलेबल आहे का ते सिलेक्ट करायचं आहे। तुमचे जर मेस इथं अवेलेबल असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो या पर्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला। त्यानंतर जर तुम्हाला इथं मेस नसेल, रेंट पर मंथ विदाउट मेस चार्ज किती पडतो ते टाकायचं आहे तुम्हाला। त्यानंतर इथं तुम्हाला हॉस्टेल प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं शेव या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। डे कॉलर असाल तर डे कॉलरवरती क्लिक करायचं आहे आणि शेव या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं हॉस्टेल डिटेल्स सेव्हड सक्सेसफुली दिसत आहे, याला ओके करायचं आहे। तर आपली इथं प्रोफाईल 100% कंप्लीट झालेली आहे। जे रिन्यू करत आहेत त्यांची 100% आधी झालेले असेल, त्यात तुम्हाला काही थोडे चेंजेस करायचे आहेत। त्यानंतर आपल्या इथं स्कीमला अप्लाय करायचं आहे। स्कीमला अप्लाय करण्याच्या आधी आपल्या इथं आधार बँक लिंक या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। आपल्याला इथं आपले आधार बँकिंग लिंक डन असाय पाहिजे, त्यासाठी तुम्ही इथं चेक करू शकतात। त्यासाठी तुम्हाला इथं क्लिक हिअर टू चेक बँक आधार मॅपिंग डिटेल। आपल्याला इथं आधार मॅपिंग स्टेटस कसं चेक करायचं आहे संपूर्ण माहिती दाखवलेली आहे। माय आधार वेबसाईट वरती जाऊन चेक आधार स्टेटस वरती जायचं आहे आणि आपल्या आधारशी कोणतं बँक अकाउंट लिंक आहे ते आपल्याला बघायचं आहे। तेच आपल्याला फॉर्म भरते वेळी आपल्या इथं अकाउंट टाकायचं आहे। आधार बँकिंग स्टेटस चेक कसं करायचं यावर आपण एक व्हिडिओ बनवलेले आहे, याची लिंक मी तुम्हाला आय बटन वरती देतो। आधार बँक लिंक डन झाल्याच्या नंतर आपल्याला इथं ऑल स्कीम वरती यायचं आहे। आता आपल्याला स्कीमला अप्लाय करायचं आहे। लक्षात ठेवा मेन मुद्दा आहे, स्कीमला अप्लाय करण्यासाठी आपल्या इथं वरी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप दिसत आहे, याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्या इथं SC कॅटेगरीसाठी आपल्या इथं पहिलं ऑप्शन आहे सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंट। यामध्ये आपण इथं गव्हर्नमेंट ऑफ पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप स्टुडंटसाठी आपल्या इथं 2 स्कॉलरशिप आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, त्यानंतर आपल्या इथं पोस्ट मॅट्रिक ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन फीज स्कॉलरशिप। यामध्ये तुम्ही SC कॅटेगरी मधले दोन्हीपैकी एक कोणत्याही स्कॉलरशिपला आपण अर्ज करू शकतात। ते 3 नंबरचं ऑप्शन आहे ते आपल्या इथे SC कॅटेगरीतल्या हॉस्टेलर मुलांसाठी आहे, मुलींसाठी आहे, ते आपण इथं त्यांना क्लिक करायचं आहे। सेकंड नंबरला इथं ट्रुबल डिपार्टमेंट ST कॅटेगरीतले स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी स्कॉलरशिप आहे, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ऑफ गव्हर्नमेंट इंडिया, ट्युशन फीज अँड एक्झाम फी फॉर ट्रुबल स्टुडंट। 2 स्कॉलरशिप आहेत, या 2 स्कॉलरशिप मध्ये तुम्ही कोणत्याला एकाला अर्ज करू शकता। ओपन कॅटेगरीतले स्टुडंट असाल आपल्या 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये आपल्याला इथं राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण स्कूल शिष्यवृत्ती स्कीम यामध्ये आपल्याला इथं अर्ज करायचा आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख या दोन्हीपैकी एक योजनेत तुम्ही अप्लाय करू शकतात। त्यानंतर इथं आपल्या 6 नंबरला OBC VJNT या स्टुडंटसाठी, जे VJNT स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू VJNT स्टुडंट ही पहिली आहे। जे OBC कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू OBC स्टुडंट या स्कीम मध्ये तुम्ही येतात। त्यानंतर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू SBC स्टुडंट यांच्यासाठी SBC स्टुडंट्स या स्कीम मध्ये येतात। जर तुम्ही ITI चे स्टुडंट असताल तर इथं तुम्हाला शेवटला इथं स्किल डिपार्टमेंट हे तुम्हाला दिलेलं आहे। त्यानंतर इथं वॅकेशनल ट्रेनिंग फीज स्कीम आहे, या स्कीमला फक्त ITI स्टुडंटच अप्लाय करू शकतात। आता तुम्हाला कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती स्कीम आहे हे समजलं असेल। आता आपल्याला स्कीमसाठी अर्ज करायचा आहे। ऑल स्कीम आपल्याला सिलेक्ट करायची, त्यानंतर आपल्या इथं डिपार्टमेंट आपलं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जे तुमचं डिपार्टमेंट असेल ते तुम्ही सिलेक्ट करा। त्यानंतर तुम्हाला कोणत्या स्कीममध्ये अर्ज करायचा आहे ते आपल्या इथं सिलेक्ट करायचं आहे। तर इथं मी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप VJNT स्टुडंट OBC स्टुडंट सिलेक्ट करणार आहे। त्यानंतर आपल्या इथं स्कीमचं नाव दाखवेल, स्कीमचं डिपार्टमेंट नेम दाखवेल, त्यानंतर आपलं ॲप्लिकेशन डेट कधी चालू होती ती, त्यानंतर ॲप्लिकेशन डेट
एंड कधी होती ते दाखवत आहे आपल्या इथं. त्यानंतर इथं आपल्याला अप्लाय करायचं आहे. जर तुम्ही आधी अर्ज केलेला असेल तर तुम्हाला इथं रिन्यूअल करायचं असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे. मागील वर्षी आपण जे ऍप्लिकेशन भरलं आहे त्याचा इथं आपल्याला नंबर मागत आहे, ते नंबर टाकायचा आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज भरत असाल तर आपल्याला इथं नो करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला शाळा सोडण्याचा दाखला, लिव्हिंग प्रमाणपत्र मागत आहे, तर आपल्या इथे शाळा सोडण्याचा दाखला 15 ते 256 KB मध्ये अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमच्या वडिलाचं डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. डिक्लेरेशन कसे डाउनलोड करायचं ते सांगणार आहे. डिक्लेरेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला लेफ्ट साईडला इथं डिक्लेरेशन फॉर्म दिसत आहे. त्यानंतर आपल्या इथं डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे. जे तुमचं डिपार्टमेंट असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर इथं तुमचं जे स्कीमचं नाव असेल ते स्कीमचं नाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला डिक्लेरेशन डाउनलोड करण्याचं ऑप्शन आहे, ते तुम्ही ते डिक्लेरेशन डाउनलोड करायचं आहे. त्याची तुम्ही प्रिंट काढून ते डिक्लेरेशन संपूर्ण माहिती लिहून तीच डिक्लेरेशन आपल्याला इथं परत अपलोड करायचं आहे. जर तुमच्याकडे इथं कास्ट व्हॅलिडिटी असेल तर इथं तुम्हाला इथं कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे राशन कार्ड आहे का, राशन कार्ड असेल तर इथं तुम्हाला राशन कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर इथं तुमच्या वडिलांना मुलं व मुले किती आहेत ते इथे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्या सेव्ह या पर्यावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आपल्या इथं असा इंटरफेस दिसेल. आपल्या इथं ऍप्लिकेशन फोटो आपण जी माहिती भरलेली आहे ते आपल्या इथं संपूर्ण माहिती बरोबर आहे का ती एकदा चेक करायची आहे. भरलेली माहिती जर संपूर्ण बरोबर असेल तर आपल्या इथं डिक्लेरेशन या पर्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपला अर्ज सबमिट करायचा आहे. आपला अर्ज सबमिट झाल्यानंतर इथं आपल्याला इथं सक्सेस असं दिसत आहे. त्यानंतर आपण जे फॉर्म भरला त्याचा आपला इथं ऍप्लिकेशन नंबर आला असेल ती कॉपी करायचा आहे आपल्याला किंवा तसं राहू द्यायचं, ओके करायचं आहे. अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर आपल्या इथं अर्जाची प्रिंट काढण्यासाठी आपल्या इथं माय अप्लाइड स्कीममध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला ऍप्लिकेशन नेम दिसेल, स्कीम डिटेल दिसेल. आपल्या इथं फॉर्म यू या पर्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या इथं आपला फॉर्म ओपन होईल. त्यानंतर आपल्या इथं खाली घ्यायचं आहे. त्यानंतर इथं प्रिंट ऑप्शन दिसत आहे, याला क्लिक करायचं आहे. याची तुम्ही प्रिंट काढू शकतात किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकतात. जर तुमचा केलेला अर्ज चुकला असेल, अर्ज कॅन्सल करायचा असेल तर इथं कॅन्सल ॲक्शन मध्ये कॅन्सल हे बटन दिसत आहे, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.